शेतकऱ्यांची कशा पद्धतीने संवाद साधताय आणि शेतकऱ्यांचा कसा एकंदरीत प्रतिसाद मिळत आहे? आज माझ्या राडेगाव विधानसभा मतदारसंघातील बाबुळगाव तालुक्यातील दाभा येथील प्रमोद बोबडे यांच्या शेतामध्ये या परिसरातले शेतकरी बांधवांसोबत मी आज शिवार संवाद सभेचं आयोजन केलं। या शिवार सभेच्या आयोजनाच्या निमित्तानं शेतकरी बांधवांशी हितगुज साधला, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या विविध समस्या आहेत ते माझ्यापर्यंत मांडल्या। त्या शेतकरी बांधवांनी ज्या समस्या माझ्यापर्यंत मांडलेल्या आहेत त्या सर्व समस्या मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या शेतकरी बांधवांना न्याय कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे। नेमके काय काय समस्या तुमच्या लक्षात आलेल्या आहे मग, आणि शेतमालाच्या भावासंदर्भात काय अडचणी शेतमालाच्या संदर्भात ज्या भाव मिळाले पाहिजे त्या पद्धतीने सरकार त्या पद्धतीने पाऊल उचलत आहे, सरकार त्या पद्धतीने कार्य करत आहे। भविष्यामध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातून निघणाऱ्या मालाला योग्य ते भाव मिळाला पाहिजे या अनुषंगाने सरकारच्या पद्धतीनं ते प्रयत्न करत आहे। सरकार 100% शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या शेतातून निघलेल्या मालाला भाव योग्य दिल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे। शेतकरी समाधानी झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगणार? समाधानी 100% शेतकरी यवतमाळ जिल्ह्याचे महाराष्ट्राचे निश्चित आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधव हा भविष्यात कर्जबाजारी झाला नाही पाहिजे त्याच अनुषंगाने आम्ही 2.5 वर्षामध्ये आमचं सरकार सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने शेतकऱ्याच्या हिताच्या योजना आम्ही राबवत आहोत। जलयुक्त शिवार योजना असो किंवा जलयुक्त शिवार योजनेच्या समोर जाऊन आपण शेतकरी बांधवांसाठी सहकार्य करत असल्यामुळे या परिसरातला शेतकरी निश्चितच खुश आणि समाधानी आहे असं मला निश्चित